ते मोठा शिंग पहिला राजा अलेक्झांडर सिकंदर एक शिंग मोडून आणि ते एक शिंग मोडून त्याच्या जागी 4 शिंगे निघाले. याचा अर्थ असा की त्या राज्यातून 4 राज्ये उद्भवतील. 4 राज्ये उद्भवतील. गुगल मध्ये टाइप करून बघा अलेक्झांडर मेल्यानंतर काय झाले. अलेक्झांडर मेल्यानंतर अलेक्झांडरचे 4 सरदार लोक हे 4 सरदार लोक ग्रीस राजाला वाटप करून राज्य करायला सुरू केले. कुठल्या सरदार कुठल्या एरियाला हे करून घेतले, विभाग करून घेतले. मासिडोनियाला कासंदर, थ्रेसला लिसिमाक, सिरियाला सेल्युकस, इजिप्तला तालामी. मग त्याचे बल पहिल्या राज्या इतके राहावयाचे नाही. हे 4 लोकांचे बल पहिला राजासारखे नसणार. काय देवाने. अलेक्झांडर एकदम पॉवरफुल असतं पण त्याच्यासारखं हे 4 लोक नसणार. त्या राज्याचा शेवट जवळ येऊन पातक्याच्या पापाचा घडा भरला म्हणजे उग्र स्वरूपी कूटप्रश्न समजणाऱ्या असा राजा उभा राहील. तोच ख्रिस्त विरोधी आहे. तोच कोण आहे? ख्रिस्त विरोधी आहे. त्याची सत्ता बलवत्तर होईल. तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही. आणि ख्रिस्त विरोधी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने स्ट्रॉंग होणार नाही. कारण काय? ख्रिस्त विरोधीला शक्ती देणारा कोण आहे? सैतान. तुम्ही तिथेच राहा. आणि तुम्ही प्रकटीकरण 13वा अध्याय घ्या, 2-3 वाचा. तुम्ही तिथेच राहिला सिस्टर. आणि मी तुमच्याकडे येताना करेक्ट तेथून वाचायचं. प्रकटीकरण 13वा अध्याय 2-3. आता ख्रिस्त विरोधीला शक्ती कोण देणार बघूया. जे श्वापद मी पाहिले. श्वापद म्हणजे कोण? ख्रिस्त विरोधी. ते चित्त्यासारखे होते. त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने स्वापदाला अजगर म्हणजे कोण? सगळे सांगा. स्वापदाला ख्रिस्त विरोधीला अजगराने सैतानाने आपली शक्ती आपले आसन व मोठा अधिकार दिला. ख्रिस्त विरोधीला शक्ती सिंहासन देणारा कोण आहे? सगळे सांगा. सैतानाच्या बुद्धी काय आहे? योहान 10:10 कोणाला तोंडबड आहे? चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. घात करायला येतो, नाश. आणि सैतानचे नाव बायबल मध्ये भरपूर आहे. आणि म्हणून हे पण एक नाव आहे सैतानाला. काय आहे? चोर आहे. तो चोर सैतान कसाला येतो? चोरी करायला, नाश करायला, घात करायला. हेच बुद्धी ख्रिस्त विरोधीला येणार. कारण काय? ख्रिस्त विरोधीला सिंहासन शक्ती देणारा कोण आहे? पण सैतानाला जे बुद्धी आहे तेच ख्रिस्त विरोधीला येणार. ख्रिस्त विरोधी काय करतो? घात करणारा, नाश करणारा आहे. जर तुम्ही ख्रिस्त विरोधीच्या काळामध्ये राहिला जगामध्ये, काय सांगायचं मला माहिती नाही. चटणी होणार. काही सांगू शकत नाही. ते कसं सांगायचं, कुठल्या शब्दाने सांगायचं माहिती नाही मला. तसं तुमच्या परिस्थिती होणार तुमच्या लेकरांच्या. म्हणून देवाच्या लोकांनो ख्रिस्त विरोधीच्या काळामध्ये जगामध्ये राहायचे नाही. त्याच्या अगोदर येणार येशू बरोबर स्वर्गाला जायला पाहिजे. हालेलुया. तुम्हाला वाचवा. आता सिस्टर वाचा. तो विलक्षण नाश करील. आणि ख्रिस्त विरोधी काय करतो? विलक्षण नाश करतो. आणि ख्रिस्त विरोधीला शक्ती, सामर्थ्य, आसन देणार कोण आहे? सैतान आहे. तो ख्रिस्त विरोधी नाश करतो. तो उत्कर्ष पावेल आणि आपला मनोरथ सिद्धीस नेईल. तो समर्थ व पवित्र लोकांचा नाश करील. पवित्र लोकांचा नाश करीतो.
पवित्र लोकांना आहे. कोण आहे ख्रिस्तवरच्या कालामध्ये? दोन ग्रुप. नंबर 1 मागे गेले विश्वास लोक. नंबर 2 इस्रायल लोक. या दोघांना नाश करीतो ख्रिस्त विरोधी. तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल. 1 मिनिट. आपण प्रकटीकरणामध्ये बघितलं होते ना, ख्रिस्त विरोधीला कोण मारून टाकलं? वो ख्रिस्त विरोधीला कोण मारून टाकला? कोण सांगितलं? काय काय म्हटलं तू? उठ, तिकडे तोंड करून मोठ्याने सांग. टाळे वाजा. बसून घे. असं लेकरे पाहिजे आपल्याला. म्हणून मी लेकरांना समोर बसवलं बघा, बरं का. आणि येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण जगामध्ये हे प्रकटीकरणाचे वचन, दानिएलाचे वचन संपूर्ण जगामध्ये घेऊन जाणारं लेकर हेच आहे बघा. हालेलुया. म्हणून लेकरांना मी समोर बसवले. आपण तर म्हातारी झाले, संपलं आपल्या. आता ह्यांच्या आहे सेवा पुढे. हालेलुया. ख्रिस्त विरोधीला कुठला माणूस मारून टाकलेले? येसू येऊन ख्रिस्त विरोधीला पकडला आणि त्याच्या बरोबर अजून कोणाला पकडला? खोटा. कोण सांगितलं खोटा संदेश? इथं कोण सांगितले? अरे वा, कोमल सांगितली. बरं, खोटा संदेश. येसू येऊन ख्रिस्त विरोधी बरोबर खोटा संदेशाला पकडून दोघांना येसू कुठं टाकला? सगळे सांगा. इथं आहे बघा, ख्रिस्त विरोधीचे नष्ट कसं होणार. आपण प्रकटीकरणामध्ये वाचले होते, ते दानिएल पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे बघा. ख्रिस्त विरोधीचे एंड कसं होणार आता आपण बघणार आहे. आश्चर्य वाटतं काय देवानी कसं काय लिहिलेलं आहे. 1 मिनिट आलो. पुढे वाचिया. तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील. देवाच्या लोकांना नाश करीतो, मागे गेलेले विश्वास लोकांना. तथापि त्याचवर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल. ख्रिस्त विरोधीच्यावर कोणाचा हात न पडता कुठला माणूस ख्रिस्त विरोधीला मारून टाकणार नाही, असं तो नाश पावेल. कस काय? येसू स्वतः येऊन त्याला पकडून नरकामध्ये फेकणार. काय देवाचं वचन. धन्यवाद सांगे. दानिएल पुस्तक कुठं आहे? प्रकटीकरणाचं पुस्तक आहे. जुना करारमध्ये दानिएल पुस्तक, नवा करारमध्ये लास्ट पुस्तक प्रकटीकरण. दोन्ही किती सारखा आहे बघा. बरं, पुढे वाचा. हा जो अहोरात्रीचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे. हा दृष्टांत गुप्त ठेव. आता देवदूत दानिएलला म्हणत आहे, हे दानिएल, तू काय हे बघितलं म्हणून मनामध्ये गडबड होऊ नका बरं का. आता तू गपरा. कारण काय? आणि दानिएलला असं काहीतरी स्वप्न आलं ना, आजारी पडणार. ते विचार करत 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 आजारी पडतो बरं. म्हणून देवदूताने म्हटलं तू आजारी पडू नको रे. तू काय कर दानिएल, पुढे वाचिया. कारण तो दीर्घकाळास लागू आहे. अरे अजून भरपूर दिवस आहे ते होण्यासाठी. आता काय डोक्यावर विचार करू नका. तेव्हा मज दानिएलाला मूर्छा आली व मी काही दिवस आजारी पडलो. आजारी एवढं सांगितलं तरी तो आजारी पडला. एवढं सांगितलं तरी तो आजारी पडला. बरं, ते गुप्त ठेव असं काहीतरी. हा दृष्टांत गुप्त ठेव. ते सोडलेलं आहे ना. वाचलं काय? वाचले. बरं, तेच शब्द मी ऐकत. परत वाचा बघू. ते वाचा. हा जो अहोरात्रीचा दृष्टांत सांगितला आहे दानिएल, तो खरा आहे. हा दृष्टांत गुप्त ठेव. गुप्त ठेव. काय कर? गुप्त ठेव. हे शब्द माझ्या कानात पडले नाही म्हणून विचार. हे दृष्टांत गुप्त ठेव.
कारण तो दीर्घकाळास लागू आहे. अजून भरपूर दिवस आहे. आजारी पडू नका बरं का, विचार करत करत. गुप्त ठेव. दानिएलाला देवदूत सांगितला गुप्त ठेव. हेच जेव्हा प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये योहानाला देवदूत प्रगट केला, योहानाला देवदूत काय सांगितलं माहिती का? दानिएलाला सांगितलं गुप्त ठेव, अजून दिवस आहे. पण योहानाला देवदूत काय सांगितला? आणि आपण वाचा 22वा अध्याय, प्रकटीकरण 22:10 वाचा. सिस्टर तुम्ही आत्ताच राहायला पाहिजे. हा, पुन्हा तो मला म्हणाला. आता देवदूत योहानाला म्हणाला, ह्या पुस्तकातील संदेश वचने हा, शिक्का मारून बंद करू नको. गुप्त ठेवो नको. दानिएलाला देवदूत काय म्हटला? गुप्त ठेव. पण योहानाला बंद करू नका, गुप्त ठेवू नका, कारण वेळ जवळ आली आहे. जवळ आलेला आहे. प्रकटीकरणामध्ये देवदूत सांगितला योहानाला गुप्त ठेवू नका, कारण वेळ जवळ आलेला आहे. आता योहानाला गुप्त ठेवू नका म्हणून सांगून आजपर्यंत किती वर्ष झाले? अंदाज योहानाला देवदूत ह्या प्रकटीकरण गुप्त ठेवू नका म्हणून सांगून जवळ समय जवळ आलेला आहे म्हणून सांगून किती वर्ष झाला लागा आतापर्यंत? अंदाज 2000 वर्ष. अंदाज किती वर्ष झाले? 2000 वर्षाच्या अगोदर देवदूत सांगितलं योहानाला गुप्त ठेवू नका, कारण समय जवळ आलेला आहे. ते सांगून 2000 वर्ष झाले, तर आता किती जवळ आलेलं असतं. समजलं काय? देवाच्या लोकांनो, परत मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आणि मी पृथ्वीवर जास्त दिवस राहणार नाही. येशू बरोबर स्वर्गाला जाण्याचा समय जवळ आलेला आहे. बरं, आता आपल्याला समजले ख्रिस्तविरोधी कुठून येणार म्हणून. कुठून येणार आहे ख्रिस्तविरोधी? मासिडोनिया. सगळे सांगा. आता ते मासिडोनिया एरिया कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? सगळे सांगा. 100% युरोपियन युनियन कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे येणारं ख्रिस्तविरोधी कुठून येतो? युरोपियन युनियन म्हणूनच येणार आहे. बरं, आपल्याला माहिती झाले ख्रिस्तविरोधी युरोपियन युनियनमधून येणार. तो काय करीतो? ख्रिस्तविरोधी भरपूर वाईट काम करतो, आणि त्याच्यामध्ये हे 2 काम आपण बघितलेलं आहे. काय 2 काम? 7वा कर्ण वाजवताना 7 सिक्क्यांची पिढा, 7 करण्यांची पिढा, 7 वाट्यांची पिढा. आता 7 सिक्क्यांची पिढा संपवून 7 करण्यांची पिढामध्ये 7वा करणा वाजवताना ख्रिस्तविरोधी काय करतो? स्वतःच्या मूर्ती करतो आणि यरूशलेममध्ये मंदिरामध्ये ठेवतो. ते मूर्ती काय करणार आहे? बोलणार आहे. बोलणारा मूर्ती आपण बघितलेलं आहे. करेक्ट आहे ना? काही लोक आलेले नाही, आपण बघितलेलं आहे. ते पण पूर्ण झाले. आणि दुसरा काम ख्रिस्तविरोधी काय करतो? संपूर्ण जगाच्या लोकांना काय देतो? 666. ते 666 आहे आता असलेल्या आधार नंबर. ते पण आपण क्लिअर बघितलेलं आहे. जे लोक त्यावेळी आलेले नाही, काळजी करू नका. आज आता ख्रिस्तविरोधी हे 2 वाईट काम करणार, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तिसरा वाईट काम ख्रिस्तविरोधी काय करतो तुम्हाला माहिती आहे का? इस्रायल देशाच्या विरुद्ध करतो. ख्रिस्तविरोधी काय करतो इस्रायल देशाच्या विरुद्ध? 2 थेसलोनियन्स ज्याने घेतलेलं आहे वाचा बघू. 2 थेसलोनियन्स चॅप्टर 2 वचन 4 वाचिया. तो नाशाचा पुत्र. तो नाशाचा पुत्र म्हणजे कोण आहे? ख्रिस्तविरोधी. सगळे सांगा. इथं बघा, सगळे इथं बघा. नाशाचा पुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणार. स्वतःला देवापेक्षा स्वतःला उंच करणार. मीच देव आहे म्हणणार तो. म्हणजे मी देव आहे. इथं बघा, तो ख्रिस्तविरोधी, तो नाशाचा पुत्र म्हणजे कोण आहे?
ख्रिस्त विरोधी काय म्हणतो? मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत, स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात हे बघा, देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. ख्रिस्त विरोधी काय करतो? मीच देव आहे म्हणतो आणि इस्रायल देशामध्ये येरुशलेममध्ये देवाच्या मंदिरामध्ये स्वतः जाऊन बसतो आणि लोकांना म्हणतो मीच देव आहे म्हणतो. बर, आता लक्ष द्यायचं, हे आपण देवाच्या वचनामध्ये बघितलेलं आहे. पण आता काय इथं लक्ष द्या. जगामध्ये इथं याच्यामध्ये काहीतरी स्पेलिंग मिस्टेक असलं तर मला क्षमा करा बरं का, कारण का मी टाईप केलेलं आहे ना, मला तर मराठी एवढं येत नाही, माझ्या भाषा तर तामिळ आहे, मराठी शिकलेली भाषा आहे, म्हणून काहीतरी स्पेलिंग मिस्टेक असलं तर क्षमा करा. पण सब्जेक्ट समजून घ्या बरं का. जगामध्ये इस्रायल लोकांसाठी देवाचं मंदिर असणारं एकच जागा येरुशलेम, करेक्ट आहे ना? जगामध्ये इस्रायल लोकांसाठी देवाचं मंदिर असणारं एकच जागा येरुशलेम. परंतु आता ते मंदिर नाही. आता येरुशलेममध्ये देवाचं मंदिर काय झाले? आता मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या काय झाले. नेबुकादनेच्छार येरुशलेमावर चढाई केला, करेक्ट आहे ना? आणि येरुशलेममध्ये देवाच्या मंदिराला नेबुकादनेच्छार काय केला? तोडून टाकला, सत्यानाश केला. आणि बरेच लोकांना नेबुकादनेच्छार पकडून गुलाम म्हणून कुठे घेऊन गेला? सांगा ना, बाबेलला घेऊन गेला. किती वर्षासाठी? 70 वर्ष. आणि 70 वर्ष गुलाम संपल्यानंतर देव यहुदी लोकांना परत घेऊन आला येरुशलेमला. पहिला ग्रुप बाबेलमधून येरुशलेमला आले होते. 70 वर्ष गुलाम संपल्यानंतर पहिला ग्रुप बाबेलमधून आले होते येरुशलेमला. कोण? झेरुब्बाबेल. कोण? सगळे सांगा. झेरुब्बाबेल बाबेलमधून थोडा लोकांना घेऊन आला येरुशलेमला आणि परत देवाचं मंदिर बांधला. देवाचं मंदिर येरुशलेममध्ये बांधलं. कोण बांधला? झेरुब्बाबेल. आणि दुसरा ग्रुप आले एस्रा. थोडा लोकांना घेऊन आला येरुशलेमला, टीचिंग दिला. आणि काय टीचिंग ते आता नको. आणि तिसरा ग्रुप नेहम्या थोडा लोकांना घेऊन आला, येरुशलेमचा भिंत बांधला. बरं, आता येरुशलेममध्ये पहिला मंदिर कोण बांधले होते? सलमोन. ते मंदिर कोण तोडून टाकला? नेबुकादनेच्छार. आणि दुसरा मंदिर कोण बांधले होते? झेरुब्बाबेल. सगळे सांगा. ते मंदिर येशू पर्यंत होतं. झेरुब्बाबेल येऊन मंदिर बांधला, पण येरुशलेमचे लोक दुसरा मादे पारस लोकांच्या गुलाममध्ये होते. मंदिर झालं, पण येरुशलेम लोकच्या लोक कुणाला गुलाम होते? मेदे पारस राजे लोकांना. आणि तिसरा कुणाला गुलाम होते? येरुशलेमचे लोक अलेक्झांडरला गुलाम होते. म्हणून नवा करार अलेक्झांडरच्या भाषा ग्रीक भाषामध्ये लिहिले होते. आणि चौथा कुणाला गुलाम होते? येरुशलेमचे लोक रोमन गव्हर्नमेंटला. म्हणून येशूला रोमन गव्हर्नमेंट खुर्शावर टांगले होते. आता इस्रायल लोक किती वर्ष गुलाम राहायचे हो? करेक्ट आहे ना? पहिला बाबेलला गुलाम होते इस्रायल लोक, आणि दुसरा मेदे पारस राजे लोकांना गुलाम होते, आणि तिसरा ग्रीस राजाला गुलाम होते, आणि चौथा रोम. आता किती वर्ष गुलाम राहायचे? म्हणून इस्रायल लोक काय करत होते? धरणा करत होते. कशाला? स्वतंत्रासाठी. पण काय केले हे रोमन गव्हर्नमेंट? काय केले? धरणा करणारा, स्वतंत्रासाठी धरणा करणारा येरुशलेमच्या लोकांना, इस्रायल लोकांना दंड द्यायला पाहिजे म्हणून ते मंदिराला पण तोडून टाकले. कुठला मंदिराला? येरुशलेम. कोण बांधला होता?
झेरुबाबेल बांधलेल्या मंदिराला. समजलं काय? एक दिवस आता 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 लेकरे मला सांगायचं, हे लहान लेकरे, येसूला किती शिष्य होते? अरे हो, जोराने सांगा, टाळे वाजा लेकरांसाठी. व्हेरी गुड, सुपर सुपर लेकरे. हां, असं लेकरे मी जगामध्ये कुठं पण बघितलं नाही बघा, एवढं चांगला उत्तर देतात. बरं, आता येसू आणि 12 शिष्य लोक चालत होते, त्या मंदिराच्या समोर आले होते. कुठलं मंदिर? झेरुबाबेल बांधला ना त्या मंदिर. कारण सालोमोनचं मंदिर नेबुकादनेच्छर तोडून टाकला आणि दुसरा कोण बांधला? झेरुबाबेल बांधला. आणि ते झेरुबाबेलच्या मंदिराच्या समोर येसू शिष्य लोक आले होते. तेव्हा शिष्य लोक येसूला म्हटले, येसू बघा मंदिर किती चांगलं आहे. पण येसू काय म्हटला? मंदिर चांगलं आहे, पण हे मंदिर एक दगडावर एक दगड राहणार, तोडले जाणार. चला, घेऊन गेला. काय झालं? येसू स्वर्ग झाल्यानंतर, येसू स्वर्ग झाल्यानंतर रोमन गव्हर्नमेंट त्या मंदिराला तोडून दिले. कोण बांधलेल्या मंदिराला? झेरुबाबेल मंदिराला. कोण तोडून दिले? हे बघा, वेस्पेशियन टायटस, हे दोन्ही पप्पा मुलगा, हे दोन्ही कोण आहे? रोमन एम्परर्स. कोण आहे? कधी येरुशलेमच्या मंदिराला तोडून टाकले? 70 AD 70व्या वर्षामध्ये, येसूच्या जन्माच्या नंतर 70व्या वर्षामध्ये रोमन गव्हर्नमेंट येरुशलेममध्ये मंदिराला तोडून दिले. कुठलं मंदिर? झेरुबाबेल बांधलेलं मंदिर. कसाला? ज्यूविश पीपल प्रोटेस्टेड अगेन्स्ट रोमन्स फॉर देअर फ्रीडम. यहुदी लोक त्यांच्या स्वातंत्र्यासाठी धरणा करत होते. किती वर्ष गुलाम राहायचे, म्हणून धरणा करणारा यहुदी लोकांना दंड द्यायला पाहिजे म्हणून रोमन गव्हर्नमेंट काय केले? त्या मंदिराला तोडून टाकले, जाळून टाकले. आणि त्याच्यानंतर हाड्रियन आला, रोमन गव्हर्नमेंटचा एम्परर. तो काय केला? जिथे इस्रायल लोक राहत होते ना, त्या जागाला हाड्रियनने नाव दिला. काय नाव दिला? सीरिया पालस्तीना म्हणून नाव दिला. आणि तो म्हटला, कोणी इस्रायल लोक त्या जगामध्ये राहिलं असलं त्यानं मारून टाका म्हटला. कसाला? स्वातंत्र्यासाठी इस्रायल लोक परत परत धरणा करत होते, म्हणून ह्याने रागाने काय केला? त्यांना दंड द्यायला पाहिजे इस्रायल लोकांना, म्हणून इस्रायल देशाला नकाशातून काढून टाकला. कधी? AD 132 मध्ये, 132 मध्ये, 132 मध्ये, येसूच्या जन्माच्या नंतर 132 मध्ये इस्रायल देश नकाशातून निघाले. आणि इस्रायल देश जिथं होतं त्या जागाला हाड्रियनने नाव दिला, सीरिया पालस्तीना नाव दिला. काय नाव दिला? आता इस्रायल देश नकाशामध्ये नाही. आणि इस्रायल लोक संपूर्ण जगामध्ये पळून गेले, संपूर्ण जगामध्ये पळून गेले. देश पण नकाशामध्ये नाही. कोणी तिथं राहिले इस्रायल लोक, त्यांना मारून टाका म्हणून हाड्याने सांगितलं, म्हणून त्यांना मारून टाकले. बाकी लोक पळून गेले, पळून गेले. आता इस्रायल देश नकाशामध्ये आहे ना? आता आहे ना? कस काय आले? कसाला पळून गेले इस्रायल लोक? संपूर्ण जगामध्ये कसाला पळून गेले आणि परत इस्रायल देश नकाशामध्ये कस काय आले? देवाने कस काय आणला ते सगळे बघितले, तुम्हाला आश्चर्य वाटणार. काय देवाचा प्लॅन! रोमन एम्परर हाड्रियनने काय केला? इस्रायल लोकांना तिथं राहायचे नाही म्हणून ऑर्डर केला. आणि इस्रायल देश जिथं होते त्या जागाला रोमन एम्परर हाड्रियनने काय नाव दिला? सीरिया पालस्तीना नाव दिला. आणि तो म्हटला, इस्रायल लोक कोणी तिकडे असले तर त्यांना मारून टाका म्हटलं.
म्हणून इस्रायल लोक संपूर्ण जगामध्ये पळून गेले. कसाला पळून गेले? आता आपण बघूया. इर्मिया 9वा अध्याय वचन 11 पासून पुढे वाचूया. इर्मिया 9वा अध्याय 11 वचनापासून. लवकर लवकर, थोडं फास्ट घ्यायचं. यरूशलेम ढिगार, कोल्ह्याचे वसतिस्थान असे मी करीन. देव बोलत आहे यरूशलेम, देवाने बोलत. आता लक्ष द्या, मी यरूशलेमला ढिगार करणार आहे. यहुदाची नगरे ओसाड, निर्जन करीन. निर्जन करणार आहे यहुदाच्या नगराला. हे समजून घेईल असा शहाणा कोण आहे? हे समजून घेणारा माणूस कोण आहे? कसाला देवाने यरूशलेमला ढिगार करत आहे? माणूस राहणार नाही असं यरूशलेमला जाळून टाकणार आहे. देव कसाला असं करतो यरूशलेमला? हे समजून घेणारा मनुष्य कोण आहे? परमेश्वराच्या मुखाने त्याला सांगितले असून ते इतरांस कळविल असा कोण आहे? कसाला देवाने यरूशलेमला नाश करत आहे? ह्याचं कारण देवाच्या तोंडातून ऐकून लोकांना सांगणारा माणूस कोण आहे? देशाचा नाश का झाला? इस्रायल देशाचा नाश का झाला? कोणी त्यातून येत नाही असा तो जळून वैराणासारखा का झाला? यरूशलेमातून कोणी जाऊ शकत नाही असं जळून गेला. आणि रोमन गव्हर्नमेंट जाळून टाकले यरूशलेमला, इस्रायल देशाला. का झाला असं? परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पुढे ठेवलेले माझे धर्मशास्त्र, मी त्यांच्या समोर ठेवलेले माझ्या धर्मशास्त्र त्यांनी सोडिले. त्यांनी सोडले. इस्रायल लोक त्यांच्या समोर मी ठेवलेले माझ्या धर्मशास्त्र त्यांनी सोडले. त्यांनी माझा शब्द ऐकला नाही आणि इस्रायल लोक माझा शब्द ऐकलेले नाही व त्याप्रमाणे ते चाललेले नाही, तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले. यरूशलेमचे लोक, इस्रायल लोक आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले. त्यांच्या पूर्वजांनी त्यास शिकवल्याप्रमाणे ते बाल मूर्तीच्या मागे लागले. समजलं काय? इस्रायल लोकांच्या समोर माझे धर्मशास्त्र ठेवले होते, पण ते त्याने ऐकलेले नाही. आणि त्यांच्या मनाच्या हट्टाप्रमाणे त्यांच्या आई वडील त्यांनी पूर्वजां लोक जे शिकवले होते तसे बालमूर्तीच्या पाठीमागे गेले. ह्यास्तव सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, पहा मी या लोकांस कडुदवना चारीन. मी इस्रायल लोकांना कडुदवना चारणार आहे. त्यास विषाचे पाणी पाजील. इस्रायल लोकांना विषाचे पाणी पाजणार आहे. आणि जी राष्ट्रे त्यास व त्यांच्या पूर्वजास माहित नव्हती, आणि ही जी राष्ट्रे त्यांना पण माहिती नाही, त्यांच्या पूर्वजनाला पण माहिती नाही, त्यांच्यामध्ये त्यांची दाणादाण करीन. आणि अशा राष्ट्रामध्ये इस्रायल लोकांना दाणादाण करणार आहे. संपूर्ण पृथ्वीवर इस्रायल लोकांना मी काय करणार? दाणादाण करणार आहे. हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, तितर पितर करणार आहे संपूर्ण जगामध्ये. कसाला? त्यांच्या हाताला माझ्या धर्मशास्त्र दिलं होतं, पण ते सोडले, बालमूर्तीच्या पाठीमागे गेले, जे त्यांच्या पूर्वजांनी त्यांना शिकवलं होते. असं त्यांच्या मनाच्या हठाने गेले. म्हणून इस्रायल लोकांना त्यांना पण माहिती नाही, त्यांच्या पूर्वजनांना पण माहिती नाही, अशा देशाच्या लोकांमध्ये मी दाणादाण करणार आहे. त्यास नष्ट करीपर्यंत, आणि दाणादाण करून इस्रायल लोकांना नष्ट करीपर्यंत तरवार त्यांच्या पाठीस लावीन. संपूर्ण पृथ्वीवर दाणादाण करणार आणि तरवार त्यांच्या पाठीमागे लागणार. देवाच्या लोकांनो, हिटलर, जर्मनीचा हिटलर 60 लाख यहुदी लोकांना मारून टाकला. 60 लाख यहुदी लोकांना जर्मनीचा हिटलर मारून टाकला. कसाला? हेच कारण आहे. देव म्हणत आहे इस्रायल लोकांना संपूर्ण पृथ्वीवर दाणादाण करणार, ते नष्ट होईपर्यंत त्यांच्या पाठीमागे तरवार मी उचलणार. देव म्हटला. कसाला? त्यांच्या समोर मी ठेवलं होतं धर्मशास्त्र, ते सोडले. त्याच्या मनाच्या हट्टाप्रमाणे
बालमूर्तीच्या पाठीमागे लागले, जे त्यांच्या आई वडील त्यानं शिकवलं होते. देवाच्या लोकांनो, ख्रिस्ती लोकांनो, पृथ्वीवर राहणारे ख्रिस्ती लोकांनो, लक्ष द्या. पास्टर्स, रेव्हरंड्स, बिशप्स, ख्रिस्ती लोक, लक्ष द्या. देवाने तुमच्या हातामध्ये बायबल दिलेला आहे, पण ते तुम्ही सोडलं. तुमच्या पूर्वजांनी जे शिकविलेलं आहे तसे तुम्ही मूर्तीपूजाच्या पाठीमागे लागले. येशूचा फोटो, येशूच्या मूर्ती त्यावेळेला येशू तुम्हाला सांगितलं काय? हे मूर्तीपूजा आहे ख्रिस्ती लोकांनो, तुम्हाला माहिती नाही. इस्रायल लोकांना देवाने नष्ट केला. कसाला? त्यांच्या हाती दिलेल्या देवाचं शास्त्र त्यांनी सोडले, मूर्तीच्या पाठीमागे लागले. जसं त्यांच्या आई वडील त्यानं शिकवलं होते तसे सेम पाप आता ख्रिस्ती लोक करत आहे. देवाने तुमच्या हातामध्ये बायबल दिलेलं आहे, ते तुम्ही वाचत नाही. येशूचा फोटो लावायचा, येशूच्या मूर्ती लावायच्या, ते करायचं, हे करायचं. सावधान, सावधान. काल इस्रायल लोक, आज तुम्ही नष्ट होणार. लहान लेकरांच्या बाप्तिस्मा बायबलमध्ये नाही. लहान असताना बाप्तिस्मा घेतलेले एक पण बायबलमध्ये नाही, पण आता कलिसियामध्ये होत आहे, आता मंडळीमध्ये होत आहे, चर्चमध्ये होत आहे. कोण शिकवलं? बायबलमध्ये नाही. शिकवलं कोण? पूर्वजांनी शिकवलेलं आहे. जे बायबलमध्ये नाही. देवाने तुमच्या हातात बायबल दिलेलं आहे. ख्रिस्ती लोकांनो, देव तुमच्या हातात बायबल दिलेलं नाही काय? तुमच्या हातामध्ये बायबल नाही काय? ते तुम्ही वाचत नाही. जे तुमच्या पूर्वजां मनुष्य तुम्हाला शिकवत आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही जात आहे. कसं काय स्वर्गाला जाणार? कधी देवाच्या वचनाला समजून घेणार, कधी स्वर्गाला जाणार. देव तुमच्या हातात बायबल दिलेले नाही, ते सोडलं तुम्ही. मानुष्य कल्पनाने जे तुम्हाला शिकवत आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही जात आहे. कस काय स्वर्गाला जाणार? देवाच्या वचनाकडे वळा, देवाच्या वचनाकडे वळा. बायबल वाचा. लोकांच्या पाठीमागे जाऊ नका. पास्टर लोकांच्या पाठीमागे जाऊ नका. मंडळीच्या पाठीमागे जाऊ नका. येशूच्या पाठीमागे जाण्यासाठी शिका. वचनाच्या पाठीमागे जाण्यासाठी शिका. तुम्हाला चर्च कसाला पाहिजे? ख्रिस्ती लोकांनो ऐकून घ्या. तुम्हाला चर्च कसाला पाहिजे? पास्टर कसाला पाहिजे? नरकाला जाण्यासाठी चर्च पाहिजे की तुम्हाला? जे बायबलमध्ये नाही ते तुम्हाला शिकवण्यासाठी पास्टर पाहिजे काय? समजून घ्या. देव तुमच्या हातात दिलेल्या देवाचं वचन तुम्ही सोडलं. मनुष्य जे शिकवत आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही जात आहे. कस काय स्वर्गाला जाणार? आता तरी वाला, आता तरी वाला. कुठला पास्टर असू द्या, कुठला देवाचा सेवक असू द्या, जे बोलत आहे, जे करत आहे, बायबलमध्ये आहे काय बघा. तुमच्या हातात देवाने बायबल दिलेलं आहे, ते वाचत नाही. कस काय स्वर्गाला जाणार? बायबल वाचा. कुठला पास्टर असू द्या, कुठला बिशप असू द्या, कुठला रेव्हरंड असू द्या, जे सांगत आहे बायबलमध्ये आहे काय बघा. त्याने जे सांगत आहे, त्याने जे करत आहे, त्यांचं दर्शन आहे, ते बायबलच्या अनुसार असलं तर ते घ्यायचं. पण ते जे करत आहे, बोलत आहे वेगळं आहे, बायबल वेगळं असलं बायबलच घ्यायला पाहिजे. पास्टर लोक जे करत आहे, बोलत आहे, घ्यायचं नाही. कशाला? बायबलला सोडून
पास्टर लोक जे काही बोलत आहे करत आहे हे सगळे एक दिवस नष्ट होणार हो, पण देवाचं वचन सदा टिकणार आहे. समजून घ्या, समजून घ्या. पृथ्वीवर असणारे ख्रिस्ती लोकांनो समजून घ्या, समजून घ्या. तेच पाप इस्रायल लोक करत होते, म्हणून देवाने त्यांना संपूर्ण पृथ्वीवर दानादान केला, दानादान केलं. आता इस्रायल देश नकाशामध्ये नाही तसे गेले, नाही तसे गेले. हेच कारण आहे, समजून घ्या. पण देवाचं वचन काय सांगत आहे, तो नाशाचा पुत्र म्हणजे कोण आहे, ख्रिस्त विरोधी. मी देवा आहे म्हणता देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. ख्रिस्त विरोधी देवाच्या मंदिरामध्ये बसणारा. पण आता देश इस्रायल देशच नकाशामध्ये नाही. पण वचनामध्ये आपण बघत आहे ख्रिस्त विरोधी यरूशलेममध्ये देवाच्या मंदिरामध्ये बसणार, मी देव आहे म्हणून सांगत बसणार म्हणून लिहिलेलं आहे. देशच नाही आता नकाशामध्ये.